नमस्कार मैत्रिणींनो, आपल्याला आज कालचा उपवास सोडायचा आहे आणि उपवासाला आमच्याकडे वरण भात भाजी भट्टी असा नैवेद्य असतो आणि त्यामुळे आज मला भट्टी करायची आहे. ऐन वेळेवरती जाग आली त्यामुळे भट्टीचं पीठ घरात नाही आहे. मग भट्टी तर केलीच पाहिजे. नैवेद्य दाखवायचा तर भट्टीचाच दाखवायचा, त्याशिवाय देवाला नैवेद्य पावणार नाही. भोळी बाबडी आशा माझी, भोळी श्रद्धा. काय करणार, शेवटी श्रद्धेचा विषय. पण बट्टी करायची, मग आईला फोन करायचा तर आमची आई मला 4 शब्द ऐकवेल. त्यापेक्षा ते टाळलं आणि मदतीला आला आपला गुगल बाबा. गुगलवर टाईप केलं बट्टी, हाऊ टू मेक बट्टी, आणि गुगलने मला 100 प्रकारच्या रेसिपी न थकता दाखवल्या. त्यातली मी एक सिलेक्ट केली आणि त्याप्रमाणे बट्टी केली. तर बघूया आता ती बट्टी जमली की नाही जमली. आपल्या बट्ट्यांसारखीच झाली, देवाला ती आवडते का नाही आवडते, कशी झाली ते तुम्ही बघा आणि कमेंट करून मला सांगा. चला तर मग. भट्टी तयार करण्यासाठी आपण 4 चमचे कणिक घेणार आहोत आणि त्यात 1 चमचा रवा ॲड करणार आहोत कुरकुरीतपणा येण्यासाठी. त्यानंतर त्यात आपण हळद, हिंग, ओवा, मीठ टाकून घेऊया आणि मोहनासाठी तेल किंवा तूप घालू शकतात. थोडासा सोडा मी ॲड केला इथे. त्यानंतर हळूहळू पाणी टाकून आपण त्याचा एक घट्ट गोळा तयार करून घेणार आहोत. पाणी हळूहळू टाकायचे. नेहमीची कणिक भिजवतो त्यापेक्षा गोळा घट्ट असला पाहिजे. अशा प्रकारे आपला गोळा तयार झाला आहे. त्यानंतर गॅसवर आपण पाणी गरम करायला ठेवूया आणि पाणी गरम होईपर्यंत आपण गोळ्यांचे छोटे छोटे गोळे तयार करू. थोडे आकाराने चपटे गोळे तयार करायचे या प्रकारे. आणि पाणी उकळायला सुरुवात झाली. या उकळलेल्या पाण्यात आता आपण हे गोळे घालणार आहोत. झाकणही ठेवू शकता तुम्ही यावर. साधारण 10 ते 15 मिनटं लागतात आणि ते वाफवून घेऊयात आपण, छान उकडून घेऊयात. हे बघा, छान ते फुगून वर आलेत आणि ते काढून घेऊ आता. थंड झाले की त्याचे या पद्धतीने असे उभे काप करायचे. कोणी 4 तुकडेही करतात. गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवूया. तेल छान कडकडीत झालं की आपण त्यात हे तुकडे टाकून घेऊ. जरा जपूनच टाकायचे. छान असा सोनेरी खरपूस लालसर रंग येईपर्यंत आपण त्यांना तळून घेणार आहोत. हे बघा, छान रंग यायला सुरुवात झालेली आहे. खरपूस अशी तयार झाली आपली बट्टी आणि खूप छान झाली. छान रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा.